Welcome in today's lecture. In this lecture, we focus on the types of pollination. Types of pollination. Question is that what is meant by pollination? Pollination means transfer of pollen grain from anther to stigma is called as the pollination. Transfer of pollen grain from anther to stigma. You can see here this pollen grain, these are transfer from anther to stigma, and this is called as the pollination. And after the pollination, fertilization, these are takes place in female flower. फिमेल फ्लावरमध्ये पॉलिनेशन झाल्यानंतर इथे फर्टिलायझेशन ही प्रोसेस होत असते. टू टाईप, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन ऑन द बेसिस ऑफ फ्लावर. यामध्ये किती फ्लावर पार्टिसिपेट करतायत त्यानुसार पॉलिनेशनचे दोन टाईप पडतात, सेल्फ पॉलिनेशन अँड क्रॉस पॉलिनेशन. बट इन दिस व्हिडिओ लेक्चर और इन दिस लेक्चर वी फोकस ऑन द टाइप्स ऑफ पॉलिनेशन ऑन द बेसिस ऑफ एजंट्स. जे क्रॉस पॉलिनेशन आहे, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इन डिफरंट फ्लावर. वेगवेगळ्या फ्लावरवरती जर पोलन ग्रेन ट्रान्सफर होत असेल तर त्याला म्हणतात क्रॉस पॉलिनेशन. दिस इज कॉल्ड ॲज द क्रॉस पॉलिनेशन अँड दिस क्रॉस पॉलिनेशन रिक्वायर द एजंट. What is mean by agent? The something these are required to transfer this pollen grain from anther to stigma. काहीतरी यामध्ये एजंट लागतो, कुणीतरी लागतं की ज्यानुसार यामध्ये जे पोलन ग्रेन आहे ते ट्रान्सफर होतात अँथरकडून स्टिग्मामध्ये. मग इथे जे एजंट्स इथे पार्टिसिपेट करतात, दिस हॅव्हिंग द टू टाईप, अबायोटिक एजंट अँड बायोटिक एजंट. व्हॉट इज मीन बाय अबायोटिक? अबायोटिक मीन्स नॉन लिव्हिंग. नॉन लिव्हिंग म्हणजे जे निर्जीव आहे, निर्जीव ज्या वस्तू आहे त्यांच्यामुळे पॉलिनेशन घडतं, म्हणजेच यामध्ये ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा यामध्ये होत असतं. त्याचबरोबर दुसरे एजंट्स आहेत, दिस आर द बायोटिक एजंट. बायोटिक मीन्स लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग म्हणजे यामध्ये सजीव, जे सजीव आहे जे पार्टिसिपेट करतात किंवा ज्यांच्यामुळे इथे पोलन ग्रेन ट्रान्सफर होतात अँथर टू स्टिग्मा. दिस लिव्हिंग एजंट, दिस इज कॉल्ड ॲज द बायोटिक एजंट. मग हे जर लिव्हिंग असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द बायोटिक एजंट, त्याला बायोटिक एजंट म्हणतात. अँड इन दिस द ॲनिमल्स दिस आर responsible for transfer of pollen grain from anther to stigma, and because of this is also called as the zoospili. आता झू म्हणजे काय तर ॲनिमल, फिली मीन्स लव्हिंग, म्हणजे ॲनिमलनुसार जे पोलन ग्रेन आहे तर ते अँथरकडून स्टिग्मामध्ये ट्रान्सफर होतात आणि यासाठी लागणारे जे बायोटिक एजंट आहे दीज आर द ॲनिमल्स. हे कोण असतात? ॲनिमल्स असतात. अँड बिकॉज ऑफ द बायोटिक एजन्सीज दीज आर द झूस्पिली. यामध्ये त्याला म्हणायचे झूफिली. झूफिली मीन्स ॲनिमल लव्हिंग and which having the different type on the basis of different living organism. You can see here, if the insect these are responsible for pollination, that pollination is called as the entomophily. जर पॉलिनेशन इन्सेक्टमुळे होत असेल तर त्या पॉलिनेशनला म्हणायचे एंटिमोफिली. जर बर्ड्समुळे पॉलिनेशन होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द ऑर्निथोफिली. जर बॅटमुळे पॉलिनेशन होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द चिरोप्टेरोफिली. त्यानंतर स्नेलमुळे जर पॉलिनेशन होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द मॅलकोफिली. अँड्समुळे जर पॉलिनेशन होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द मायमेकोफिली. स्नेक्समुळे जर पॉलिनेशन होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द ऑफिओफिली. मग अबायोटिक जे एजंट आहे, अबायोटिक एजंट मीन्स नॉन लिव्हिंग थिंग्स, दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट दीज हॅव्हिंग द टू टाईप ऑफ पॉलिनेशन. द वाइंड व्हेन रिस्पॉन्सिबल फॉर पॉलिनेशन, दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज द ॲनिमोफिली. ज्या पॉलिनेशनमध्ये किंवा जे पॉलिनेशन वाइंडमुळे होते, वाऱ्यामुळे होते, त्या पॉलिनेशनला इथे म्हणायचे ॲनिमोफिली. जर वॉटरमुळे पॉलिनेशन होत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज द हायड्रोफिली. बट इन दिस लेक्चर वी फोकस ऑन दिस हायड्रोफिली और द पॉलिनेशन दिस आर टेक्स प्लेस बाय वॉटर. आता वॉटरमुळे जे पॉलिनेशन होणार आहे तर त्याबद्दल आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. ॲक्च्युली हायड्रोफिली दिस आर ऑफ टू टाईप, hypohydrophily and epihydrophily. Hydrophily means what? The hydrophily means the pollination these are takes place in water and these are takes place in the aquatic plant. What is mean by aquatic plant? The plant these are present in water. जे प्लांट पाण्यामध्ये आहे, वॉटरमध्ये आहे, त्या प्लांटला इथे म्हणायचे ॲक्वॅटिक प्लांट. आणि जे ॲक्वॅटिक प्लांट आहे जनरली त्यांच्यामध्ये इथे हायड्रोफिली होतं, म्हणजेच यामध्ये जे वॉटर आहे तर ते वॉटर यामध्ये एजंटचं वर्क करतं अँड दिस वॉटर दिस आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट पॉलिनेशन. द इफ इट इज टेक्स प्लेस इन द वॉटर और बाय वॉटर दॅट इज कॉल्ड ॲज द हायड्रोफिली. इट इज द मोड ऑफ पॉलिनेशन और ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स थ्रू द एजन्सी ऑफ वॉटर. पाण्यामुळे जर पोलन ग्रेन ट्रान्सफर होत असेल
तर दिस इज कॉल्ड ॲज दॅट टाईप ऑफ पॉलिनेशन इज कॉल्ड ॲज, ते टाईप जे आहे पॉलिनेशनचं दिस इज कॉल्ड ॲज द हायड्रोफिली. हायड्रो मीन्स वॉटर अँड फिली मीन्स लिव्हिंग, म्हणजेच एजंट यामध्ये कोण आहे, वॉटर आहे. अँड दिस वी कॅन सी in aquatic plants, and this aquatic plant which having the main example Zoostera and Vallisneria. This is the two example, and also having the Ceratophyllum. This also in which the pollination these are takes place with the help of water. What is the characteristics of this plant? This plant this having the flowers, and these flowers these are the small or inconspicuous. Actually यामध्ये काही प्लांट असे पण आहे की जे वाटरमध्ये आहे, बट त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन आहे ते इन्सेक्टमुळे होतं. बट इथे जर वाटरमुळे पॉलिनेशन होत असेल तर ते प्लांटचे जे फ्लावर आहे तर ते जनरली स्मॉल असतात. दॅट इज ऑल्सो हॅव्हिंग द इनकॉन्स्पिक्युअस नेचर, म्हणजेच यामध्ये ते लेस ॲट्रॅक्टिव्ह असतात. दीज आर नॉट व्हेरी ॲट्रॅक्टिव्ह. आता इथे जर इन्सेक्टमुळे पॉलिनेशन होत असेल तर ते फ्लावर जनरली ॲट्रॅक्टिव्ह असतात. आता प्लांट जे वाटरमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये देखील वाटरमुळे पॉलिनेशन होऊ शकतं आणि इन्सेक्टमुळे देखील पॉलिनेशन होऊ शकतं. बट असे प्लांट जे वाटरमध्ये आहे, जे ॲक्वॅटिक आहे, पण ज्यांचे फ्लावर ॲट्रॅक्टिव्ह आहे, ज्यांना छान फ्रॅग्रन्स आहे, त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन आहे ते इन्सेक्टमुळे होऊ शकतं. बट आता आपण सध्या असं पाहतोय की असे प्लांट की जे वाटरमध्ये आहे, ॲक्वॅटिक आहे, आणि ज्यांच्यामध्ये पॉलिनेशन कशाने होतंय, वाटरने होतंय, म्हणजेच यामध्ये पाण्यामुळे पॉलिनेशन होते. पाण्यामुळे पॉलिनेशन होतंय म्हणजे पाण्यामुळे जे पोलन ग्रेन आहे ते यामध्ये ट्रान्सफर होत आहेत अँथरकडून स्टिग्मामध्ये. मग असे जे प्लांट्स आहेत त्यांचे फ्लावर स्मॉल असतात, त्याचबरोबर इनकॉन्स्पिक्युअस असतात, म्हणजे खूप ॲट्रॅक्टिव्ह नसतात. दीज ऑल्सो हॅव्हिंग द इन दिस फ्लावर द नेक्टर अँड ऑर्डर दीज आर अब्सेंट. आता नेक्टर आणि ऑर्डर म्हणजे काय, यांच्यामध्ये जो ज्यूस आहे किंवा ज्याला आपण मधुरस म्हणतो तो या फ्लावरमध्ये जनरली नसतो. अँड दिस नॉट हॅव्हिंग द स्पेसिफिक ऑर्डर. व्हॉट इज मीन बाय ऑर्डर? ऑर्डर मीन्स फ्रॅग्रन्स. अँड ह्या फ्लावरला फ्रॅग्रन्स नसतो, कारण इथे जे वाटर आहे ते जर पॉलन ग्रेन यामध्ये घेऊन जाते अँथरकडून स्टिग्माकडे, तर त्यावेळेस त्याला फ्रॅग्रन्स हा तो चेक करत नाही किंवा फ्रॅग्रन्समुळे वाटर अट्रॅक्ट होत नाही. वाटर हे नॉन लिव्हिंग आहे, म्हणजेच यामध्ये ते अबायोटिक फॅक्टर आहे आणि अबायोटिक फॅक्टर कोणत्याही कॅरेक्टरनुसार यामध्ये अट्रॅक्ट होत नाही. तर इथे जे फ्लावर आहे त्यांच्यामध्ये जनरली इथे ऑर्डर नसतं, त्याचबरोबर नेक्टर देखील अब्सेंट असतं. दीज अ पोलन ग्रेन दीज आर लाईट अँड अनवेटेबल. हे पोलन ग्रेन यामध्ये लाईट असतात, लाईट मीन्स यामध्ये हलके असतात. दीज हॅव्हिंग द लाईट वेट, लाईट वेट असतात, हलके असतात, अनवेटेबल असतात. अनवेटेबल दॅट इज दीज आर नॉट डिझॉल्व इन वॉटर और वॉटर दीज आर नॉट एंटर इन दिस पोलन ग्रेन. ह्या पोलन ग्रेनमध्ये वॉटर वगैरे एंट्री करत नाही. अनवेटेबल असतात, त्याचबरोबर लाईट वेट असतात. लाईट वेट म्हणजे हलके असतात, त्याचबरोबर खूप ॲट्रॅक्टिव्ह यामध्ये नसतात. अँड दीज आर बिकॉज ऑफ ड्यू टू प्रेझेन्स ऑफ द म्युसिलेज कवर. This pollen grain this having the mucilage cover, and because of this mucilage cover this show the unwettable nature. म्हणजे ते म्युसिलेज कवर असल्यामुळे, म्युसिलेज कवर मीन्स द लिपिड मटेरियल जे त्याच्यावरती प्रेझेंट आहे, त्यामुळे इथे अनवेटेबल असतात, म्हणजेच ते वाटर त्यामध्ये एंट्री करत नाही. अँड द प्लांट इन विच द वाटर दिस आर एजंट फॉर पॉलिनेशन, दॅट प्लांट हॅव्हिंग द फिमेल फ्लावर and that female flower having the stigma, these having the long stigma, sticky nature, but these are also unwettable. तो देखील यामध्ये अनवेटेबल असतो बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ म्युसिलेज. बट दिस हायड्रोफिली दिस हॅव्हिंग द टू टाईप. या हायड्रोफिलीची यामध्ये दोन टाईप पडतात. यामध्ये फर्स्ट आहे इपी हायड्रोफिली आणि सेकंड आहे हायपोहायड्रोफिली. फर्स्ट वी फोकस ऑन व्हॉट इज मीन बाय इपी हायड्रोफिली. इपी मीन्स अ बाऊ अँड हायड्रोफिली मीन्स वॉटर लविंग. यामध्ये पॉलिनेशन होतं आहे, पण कुठे होतं आहे, वाटरच्या सरफेसवरती. वाटरच्या सरफेसवरती जर पॉलिनेशन होत असेल दिस इज कॉल्ड ॲज द इपी हायड्रोफिली. हायड्रो मीन्स वॉटर, यामध्ये वाटरमुळे इथे फिली मीन्स लविंग, वाटरमुळे पोलन ग्रेन ट्रान्सफर होत आहेत, बट कुठे होत आहेत, इपी. इपी मीन्स ओव्हर द ऑकर ओव्हर द water surface. These occur over the surface of water, and these having the best example Vallisneria. Actually Vallisneria this is the dioecious plant. What is mean by dioecious plant? The dioecious plant that is the female plant and male plant, these are the
डिफरंट. यामध्ये फिमेल प्लांट वेगळं आहे, मेल प्लांट वेगळे. म्हणजे यामध्ये फिमेल प्लांट मीन्स द प्लांट विच हॅव्हिंग द फिमेल फ्लॉवर. व्हॉट इज मीन बाय फिमेल फ्लॉवर? Female flower, this is called as the pistillated flower. What is mean by pistillated flower? The flower which having the only the gynosium and in which the androecium these are absent. ज्यांच्यामध्ये अँड्रोशियम असतं, absent असतं आणि गायनोशियम प्रेझेंट असतं, असं जे फ्लावर आहे this is called as the pistillated flower. And pistillated flower, this is the unisexual flower or monophrodite flower. त्याचबरोबर यामध्ये दुसरं जे प्लांट आहे ज्याला आपण मेल प्लांट म्हणतो. मग मेल प्लांटमध्ये असं फ्लावर असतं की ज्यामध्ये फक्त अँड्रोशियम असतं, गायनोशियम अब्सेंट असतं. मग अँड्रोशियम असेल तर त्या फ्लावरला म्हणायचं इथे स्टॅमिनेटेड फ्लावर. त्या फ्लावरला म्हणायचं आहे स्टॅमिनेटेड फ्लावर. स्टॅमिनेटेड फ्लावर मीन्स मेल फ्लावर, ज्याला मेल फ्लावर म्हणतात. किंवा असा फ्लावर की ज्यामध्ये अँड्रोशियम आहे, गायनोशियम अब्सेंट आहे, म्हणजे एकच सेक्सुअल होल्स यामध्ये प्रेझेंट आहे, असं जे फ्लावर आहे त्याला म्हणायचे स्टॅमिनेटेड फ्लावर. आणि इन व्हॅलेसनेरिया मेल फ्लावर अँड फिमेल फ्लावर दिस आर प्रेझेंट ऑन अ सेपरेट प्लांट अँड दिस इज कॉल्ड एज द डायशियस प्लांट. असं जे प्लांट आहे तर त्याला इथे म्हणायचं डायशियस प्लांट. मग इथे ही जे डायशियस प्लांट आहे तर यामध्ये मेल प्लांट आणि फिमेल प्लांट तुम्ही इथे पाहू शकता. दिस हॅव्हिंग द pistillated flower and this having the male flower that is the staminated flower. You can see here the staminated flower these are present below the water and pistillated flower these are present above the water. Actually in this case the female flower that is the pistillated flower having the coil. You can see here this is the coil and this coil of that pedicel you can see in this diagram. इथे तुम्ही पाहू शकता की ही जे फिमेल फ्लावर आहे याला जे पेडिसल असतं तर ह्या पेडिसलला इथे कॉईल असते. ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल these are present in the form of coil and these flower generally first of all in bud condition these are present below the water but at the time of maturity this comes on the surface of water. आता जे फिमेल फ्लावर आहे तर ते बिलो द वॉटर सरफेस असतं बट यामध्ये जसजसं त्याची मॅच्युरिटी होते जसं ते मॅच्युअर होतं तसतसं यामध्ये अबाव द वॉटर सरफेस यामध्ये फिमेल फ्लावर येतं. म्हणजेच यामध्ये पिस्टिलेटेड फ्लावर हे वरती येतं वॉटर सरफेसवरती. आणि ज्यावेळेस बर्डचं कन्व्हर्जन फ्लावरमध्ये येतं त्यावेळेस हे फ्लावर अबाव द वॉटर सरफेस असतं बट बर्ड कंडिशनमध्ये ते बिलो द वॉटर यामध्ये असतं. त्याचबरोबर याचं जे पेडिसल आहे, पेडिसल मीन्स व्हॉट? द स्टॉक ऑफ द फ्लावर. स्टॉक ऑफ द फ्लावर जे फ्लावरचं स्टॉक आहे तर ते यामध्ये कॉईल असतं बट ज्यावेळेस फ्लावर अबाव द वॉटर सरफेस जातं त्यावेळेस हे जे स्टॉक आहे तर ते यामध्ये अनकॉईल होतं. अनकॉईल म्हणजे त्याची जी कॉईल आहे तर ती यामध्ये रिमूव्ह होते आणि त्यानंतर हे जे पेडिसल आहे किंवा जे स्टॉक आहे तर ते यामध्ये स्ट्रेट बनतं. त्यानंतर यांच्यामध्ये जे मेल फ्लावर आहे, मेल फ्लावर दिस इज ऑल्सो कॉल्ड एज द स्टॅमिनेटेड फ्लावर. You can see these are staminated flower these are present in a group but a pistillated flower these are the single or solitary flower. मग जे मेल फ्लावर आहे ज्याला आपण स्टॅमिनेटेड फ्लावर म्हणतो these are also present below the water surface. ते देखील यामध्ये बिलो द वॉटर सरफेस यामध्ये असतं बट आफ्टर द मॅच्युरिटी दिस फ्लावर दिस रिमूव्ह फ्रॉम दिस इन्फ्लोरसेस अँड गोज ऑन द वॉटर सरफेस और फ्लोट ऑन द वॉटर सरफेस. त्यानंतर ही फ्लावर जे आहे ज्यावेळेस मॅच्युअर होतं त्यावेळेस यामध्ये ते वॉटरच्या सरफेसवरती जातं आणि वॉटरच्या सरफेसवरती गेल्यानंतर ते वॉटरवरती फ्लोट होतं. अँड व्हेन दिस गोज नियर टू द फिमेल फ्लावर और स्टॅमिनेटेड फ्लावर ॲट दॅट टाईम द अँथर दिस आर बस्ट अँड विच रिलीज द पोलन ग्रेन अँड दिस गोज और अटॅच टू द स्टिग्मा ऑफ दिस पिस्टिलेटेड फ्लावर. मग आता हा जो मेल फ्लावरचा बंच तुम्हाला दिसतोय किंवा जो ग्रुप दिसतोय तर यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता दिस फ्लावर गोज ऑन द वॉटर सरफेस. वॉटर सरफेसवरती जातात त्यानंतर वॉटर सरफेसवरती ते फ्लोट होतात, तरंगतात आणि ज्यावेळेस ते फिमेल फ्लावरकडे जातात त्यावेळेस फिमेल फ्लावरच्या जवळ गेल्यानंतर ती त्या फ्लावरमध्ये असणारे मेल फ्लावरमध्ये असणारे जे अँथर आहे, अँथर हा जो पार्ट आहे अँड्रोशमचा तर तो अँथर यामध्ये ब्रेक होतो आणि ब्रेक झाल्यानंतर त्यातून काय रिलीज होतं? पोलन ग्रेन. अँड दिस पोलन ग्रेन लँड ऑन दिस स्टिग्मा. त्या स्टिग्मावरती म्हणजे जे फिमेल फ्लावर आहे त्याच्या जे स्टिग्मा आहे तर त्या स्टिग्मावरती ते लँड होतात. दिस टाईप ऑफ पॉलिनेशन दिस आर टेक्स प्लेस ऑन द सरफेस ऑफ वॉटर. इपी मीन्स अबाऊ, हायड्रो मीन्स वॉटर, फिली मीन्स लविंग. यामध्ये जे वॉटर आहे तर त्याच्या सरफेसवरती यामध्ये जे पोलन ग्रेन आहे तर ते अँथरकडून निघतात आणि स्टिग्मावरती लँड होतात आणि अशा पद्धतीने हे वॉटरच्या सरफेसवरती होतं म्हणून त्याला म्हणायचं आहे इपी हायड्रोफिली.
इपी हायड्रोफिली. जनरली यामध्ये हे जे इपी हायड्रोफिली आहे हे वॉटरच्या सरफेसवरती होतं आणि जनरली ज्या प्लांटमध्ये जे पॉलिनेशन आहे ते वॉटरमुळे होत असतं, त्या प्लांटमध्ये असणारा जो पोलन ग्रेन आहे तर त्याला जी एक्झाईन आहे तर ती यामध्ये अब्सेंट असते. त्यानंतर यामध्ये दुसरा टाईप आहे हायपोहायड्रोफिली. यू कॅन सी हिअर दिस इज द प्लांट ऑफ झूस्टेरा. हे प्लांट यामध्ये झूस्टेरा आहे. इन दिस केस द पॉलिनेशन these are takes place below the water. What is mean by hypo? Hypo means below, hydro means water, and phily means loving. In this case the pollen grain these are attract or these are land on the stigma below the water surface, and this is called as the hypohydrophily. This occurs below the water surface, and because of this having the name hypohydrophily, which having the best example Zoosteria. And in Ceratophyllum this type of pollination these are also takes place. These are totally submerged marine angiosperm. These are the marine plant. Marine plant म्हणजे जे खाऱ्या पाण्यामध्ये येतात, and these are completely submerged, that is these are completely present below the water surface. And this plant, these having the main characteristics, these having the pollen grain, and that pollen grain having the needle shape. यामध्ये हा जो पोलन ग्रेन आहे तर यांचा शेप निडल असतो. ॲक्च्युली सगळे जे पोलन ग्रेन आहे तर ते जनरली सर्क्युलर असतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये कॅरेक्टर आहे की यांचे जे पोलन ग्रेन आहे तर हे निडल शेप असतात. अँड दीज आर विदाऊट एक्झाईन. इन दिस केस एक्झाईन दीज आर अब्सेंट. एक्झाईन ही यामध्ये अब्सेंट आहे. अँड दीज आर फ्लोट बिलो द वॉटर सरफेस. दीज आर फ्लोट बट बिलो द वॉटर सरफेस. व्हाय दिस फ्लोट or why this having the ability to float below the water surface? Because of having the needle shape, and also which having the same gravity with water. जशी वॉटरची ग्रॅव्हिटी आहे तशीच ग्रॅव्हिटी यामध्ये त्या पोलन ग्रेनची असते. दुसरा एक रिझन आहे की यांचा शेप निडल शेप असतो आणि म्हणून ते बिलो द वॉटर सरफेस यामध्ये फ्लोट करू शकतात. त्याचबरोबर यांच्यामध्ये जे पोलन ग्रेन आहे दिस शो द कॉईल अराउंड दॅट स्टिग्मा अँड आफ्टर देन जर्मिनेट. मग हे ज्यावेळेस स्टिग्माकडे जातात, दिस इज द पार्ट ऑफ कार्पेल अँड दिस हॅव्हिंग द स्टिग्मा. ज्यावेळेस हे स्टिग्माकडे जातात त्यावेळेस इथे ते कॉईल फॉर्म करतात. कॉईल मीन्स दिस फॉर्म अ सर्कल अराउंड दॅट स्टिग्मा. स्टिग्माच्या आता ह्यांचा शेप निडल शेप आहे त्यामुळे ते कॉईल फॉर्म करतात स्टिग्माच्या अराउंड आणि त्यानंतर ते जर्मिनेट होतात. व्हॉट इज मीन बाय पोलन जर्मिनेशन? दिस पोलन ग्रेन फॉर्म अ पोलन ट्यूब अँड दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज द पोलन जर्मिनेशन. पोलन ग्रेन हे पोलन ट्यूब फॉर्म करतात बट अगोदर ते स्टिग्माला अराउंड यामध्ये कॉईल फॉर्म करतात. त्यानंतर इथे ते पोलन ट्यूब यामध्ये फॉर्म करतात म्हणजेच त्यांचं यामध्ये जर्मिनेशन होतं. अँड दीज आर द टू टाईप ऑफ इथे आपण पाहिले की हायड्रोफिली अँड इपी हायड्रोफिली. दीज आर द टाईप ऑफ हायड्रोफिली. हायड्रोफिली मीन्स द पॉलिनेशन दीज आर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर. आता यामध्ये सेम कॅरेक्टर आहे. सेम कॅरेक्टर म्हणजे यांचे फ्लावर स्मॉल असतात, अट्रॅक्टिव्ह नसतात, यांना नेक्टर नसतं. त्याचबरोबर यांच्यामध्ये जो फ्रॅग्रन्स आहे किंवा जी ऑर्डर आहे ती यामध्ये नसते. आता इथे प्लांटमध्ये ज्या प्लांटचे फ्लावर खूप अट्रॅक्टिव्ह असतात त्या प्लांटमध्ये खूप जास्त एनर्जी जी आहे प्लांटची तर ती लॉस होते टू मेक द फ्लावर अट्रॅक्टिव्ह. अट्रॅक्टिव्ह फ्लावर बनवण्यासाठी खूप सगळी एनर्जी प्लांटची लॉस होते त्या फ्लावरमध्ये. बट ह्या प्लांटमध्ये जिथे पॉलिनेशन कशाने होतं? वॉटरने होतं. ह्या प्लांटमध्ये जे फ्लावर आहे ते अट्रॅक्टिव्ह नसतात. त्याचबरोबर त्यांना फ्रॅग्रन्स देखील नसतो आणि त्याचबरोबर हे जे फ्लावर आहे तर यांच्यामध्ये नेक्टर देखील अब्सेंट असतो. नेक्टर म्हणजे मधुरस देखील अब्सेंट असतो आणि त्यामुळे ह्या झाडांमध्ये जर आपण पाहिलं तर यांच्यामध्ये पॉझिटिव्ह थिंग ही आहे की यांच्यामध्ये खूप सगळी जी एनर्जी आहे ती लॉस होत नाही की फ्लावरला अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी. दिस इज द पॉझिटिव्ह थिंक दिस प्रेझेंट इन दिस प्लांट. ह्या प्लांटमध्ये ती पॉझिटिव्ह यामध्ये थिंक आहे. त्यानंतर इथे ह्या डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता डिफरन्स बिटवीन हायपोहायड्रोफिली अँड इपीहायड्रोफिली. This is the diagram of epihaydrophily and this is the diagram or photo of that hypohydrophily. Epihaydrophily means the pollination these are takes place on the surface of water, and hypohydrophily means the pollination these are takes place below the water surface. In this case pollen grain these are the needle shape, but in this case pollen grain these are circular.
and you can see this also having the same gravity of water. This not having the same gravity of pollen grain with water, and this is the main difference between that epihydrophily and hypohydrophily. Both having the angiospermic plant and this show the submerged in the water. Submerge आहे वाटरमध्ये, बट these are not completely submerged in water, but these are completely submerged in water. पूर्णपणे वाटरमध्ये असतात. यांचा काही जो पार्ट आहे तर तो यामध्ये वाटरच्या सरफेसमध्ये येतो, जसं यामध्ये आपण फ्लावर पाहिलं. त्याचबरोबर यांच्यामध्ये तुम्ही ते पाहू शकता. दिस इज द पोलन ग्रेन. दिस शो द निडल शेप. निडल शेप यामध्ये आहे. त्याचबरोबर इथे मेल फ्लावर आहे, फिमेल फ्लावर आहे, आणि त्यानुसार यामध्ये जे अट्रॅक्शन आहे ती तुम्ही इथे पाहू शकतात. बट रिमेंबर, ज्यांच्यामध्ये अबायोटिक एजंट पार्टिसिपेट होतात पॉलिनेशनसाठी, त्या झाडाचे जे फ्लावर आहे तर ते अट्रॅक्टिव्ह नसतात किंवा लेस अट्रॅक्टिव्ह असतात. ही यामध्ये स्पेसिफिक कॅरेक्टर आहे. कुणाचं? तर अबायोटिक एजंटचं. अबायोटिक एजंटमध्ये आहे वाइंड आणि वॉटर. ह्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं की पॉलिनेशन दिस आर टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ वॉटर. व्हाय? बिकॉज दिस प्लांट प्रेझेंट इन द वॉटर. बट मी अगोदर हे देखील सांगितलं की असे काही ॲक्वॅटिक प्लांट आहे किंवा असे काही प्लांट आहे की जे वॉटरमध्ये आहे, पाण्यामध्ये आहे, बट त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन आहे तर ते कशाने होतं? इन्सेक्टनुसार यामध्ये होतं, कारण ते फ्लावर अट्रॅक्टिव्ह असतात, त्यांच्यामध्ये नेक्टर असतं, आणि त्यानुसार जरी ते वॉटरमध्ये असले किंवा जरी ते ॲक्वॅटिक असले, बट त्यांच्यामध्ये जे पॉलिनेशन आहे तर ते यामध्ये इन्सेक्टमुळे देखील होऊ शकतो. इन नेक्स्ट लेक्चर वी फोकस ऑन दिस प्लांट. In which plant the pollination these are takes place with the help of another agent. These are aquatic plant, but in which the other agent these are participate for that pollination process. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की असे कोणते प्लांट आहे जे ॲक्वॅटिक आहे बट त्यांच्यामध्ये पॉलिनेशन होतं बाकीच्या एजंटमुळे, म्हणजे पाण्यामुळे तिथे पॉलिनेशन होत नाही, बाकीच्या एजंटमुळे तिथे पॉलिनेशन होतं. बट ते प्लांट कसे? ॲक्वॅटिक प्लांट. हे जे एक्झाम्पल आहे तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इथे पाहणार आहोत. थँक्यू सो मच. वी विल मीट इन नेक्स्ट लेक्चर.